विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये। थँक्यू सो मच रोशन दादा। पुनश्च इथून मात्र जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। तर इथून मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवतोय, तो म्हणजेच एमबी ग्रुप देवीचा पाडा विरुद्ध टीम नवदुर्गा उत्तर शिव या दोन संघांमध्ये टॉस जिंकला तो म्हणजेच एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाने आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच नवदुर्गा उत्तर शिव या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, इन्व्हाइट केलाय बॅटिंग साठी ते म्हणजेच एमबी ग्रुप देवीचा पाडा या टीमला। चला आघाडीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा, विनंती आहे। आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवतोय, विनर विनर 4 षटकांचा सामना असेल, याचे देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। तदनंतर कोळेगाव विरुद्ध म्हातार्डी या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत। आपण पाहतोय आई गावदेव क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक स्वर्गीय वेदांत पप्पू पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय पप्पू दादा तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर, सामनावीर आणि सन्मान चिन्ह सर्वच इथून मात्र क्रमांकाच्या ट्रॉफ्याज त्यांच्या माध्यमातून लाभल्यात, इथे मात्र पुरस्कृत करण्यात आल्यात, त्यांचं देखील मी इथून मात्र मनापासून आभार व्यक्त करतोय। अंतरली 40+ संघ इथून मात्र डान्सरच्या स्पर्धेमध्ये विनर झालाय। एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज असताना तो सामना जिंकला टीम अंतरली 40+ या संघाने आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। सातत्याने इथून मात्र पप्पूदादा पाटील यांची फलंदाजी बघितली तर प्रत्येक मैदानावरती आक्रमक स्वरूपाची फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते। त्या संघाला देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असणार आहेत। वळूया इथून मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टीम नवदुर्गा 11 उत्तर शिव आणि त्या विरुद्ध एमबी ग्रुप देवीचा पाडा या दोन टीम मध्ये आमचे गुणलेखक आमच्या समोर जोडले गेले कैलासदादा मोडक, त्यांचं देखील मी इथून मात्र मनापासून आभार व्यक्त करतोय। चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून इथून मात्र होत असताना तसेच आमचे जीटीसी लाईव्ह या वाहिनीचे प्रोप्रायटर सुनील दादा पवार यांचं देखील मी आणि इथून मात्र सीईओ आशिष दादा भोईर यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय। चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफ ड्राईव्ह अप्रतिम फटका, पहिल्याच बॉलवरती नजाकत बारा फटका पाहायला मिळतोय। चौकाराने स्वागत करत असताना गोलंदाज तुषारचं, फलंदाज जयेश मात्रे। चौकाराने स्वागत करत असताना फलंदाज जयेश मात्रे। धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा पाहायला मिळतात एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाची। तुषार पॉवर सर्कलचा षटक फेकतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चित्त्याच्या चपलाईने 2 धावा इथून मात्र पाहायला मिळतात। दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा, 4 षटकांचा आपण सामना एन्जॉय करतोय। शॉर्ट फाईन लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत धीरज चौधरी, या गावचे भाचे आहेत। इथून मात्र लॉफ्ट केलाय,
ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. पहिला ब्रेक थ्रो प्राप्त करून देतोय गोलंदाज तुषार. योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जयेश होता मागच्या सामन्याचा सामनावीर, मात्र योगेश वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती एंटर होतोय. एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती 6. लवा फुलटा चेंडू इथून मात्र लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत, असते तरी बनले असतील प्रेक्षक. पंचांचा इशारा येतोय. बिग हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 आणि या चेंडूवरती इथून मात्र आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते, मात्र चेंडूने इथून मात्र सीमारेषा गाठत असताना हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकते. 16 धावा. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. तुषार ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत प्रचंड वेगाने. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाची. नंतर टीमची टोटल प्रथम फलंदाजी करत असताना 18 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात इथून मात्र P1च्या षटकामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज योगेश मात्रे फलंदाजी करत असताना तब्बल 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 12 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून राहिलंय. अप्रतिम फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये हर्षद ओव्हर द विकेटने इथून मात्र पाहावं लागेल. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय सर्कल मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगाने इथून मात्र 2 धावा पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. यापुढील सामना असेल कोळेगाव विरुद्ध मातर्डी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे. टीम मातर्डी आणि त्यांच्या विरोधात कोळेगाव संघ. दुसऱ्या षटकामध्ये हर्षद गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राइकन वरती रुचित. ऑन साइडला इथून मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज रुचितच्या बॅट मधून येतोय. हा पहिला तडाखा चौकार. चारने वेगाने पुढे सरकेल 24. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑफ साइडला क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ वरून. वेगाने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज योगेश मात्रे आणि त्याच्या सोबतीला रुचित पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना 26 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र यॉर्क लाईनचा चेंडू होता, मात्र
पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 27. तर यापुढील सामना असेल कोळेगाव विरुद्ध माथाडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 4थ्या क्रमांकावरती राम म्हात्रे या संघाचा बॅकबॉन, या संघाचा एक विस्फोटक फलंदाज, ज्याच्या नावाने हा संघ एमबी ग्रुप देवीचा बाडा ओळखला जातोय. मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहत असतो. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू आहे. आमचे या स्पर्धेसाठी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्युत नाडकर आणि सत्यवान जी घेणे सर, सत्यवानजी ढोणे सर. पंचांकडे लाऊड अपील इथून मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र आतमध्ये येतोय चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 29 ला 2 विकेट पडलेत टीम देवी सबाडा या संघाचे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. उर्ध विकेटने गोलंदाजी करतील प्रशांत. टीम नवदुर्गा उत्तर शिवसंघाच्या माध्यमातून दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. उर्ध विकेटने रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय गोलंदाज प्रशांतच्या. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जात असताना स्ट्रायकिंग वरती फलंदाज योगेश मात्रे. ब्लॉक लेनचा इथून मात्र त्याला यॉक लेन म्हणतात. ब्लॉक हॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. मोमेंट नव्हती फलंदाजाची या चेंडूवरती. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. एका टप्प्यावरती चेंडू जाईल. हाताला चकवा देऊन येतोय फलंदाज योगेश मात्रेच्या बॅट मधून चौकार. येतोय फलंदाज योगेश मात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने येतील. चेंडूला उचलून फेकी करतील. तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने राम मात्रे 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. टीम देवीचा पाडा या संघाची 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये. बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपण धावा बघितल्या वैयक्तिक 18, तो फलंदाज योगेश मात्रे डगआउटच्या स्वरूपामध्ये.
नियंत्रित दिशा. लवा फुलटा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, तोपर्यंत अवधी होता. एक या धावसंख्येचा. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 36 धावा. तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक वरती मोठा फलंदाज राम म्हात्रे. पुन्हा एकदा टॅपच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक येत आहेत पॉइंट मधून. 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना राम म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला सागर. षटक क्रमांक 3 होईल समाप्त 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या धावफलकावरती एमबी ग्रुप देवीचा वाडा या संघाची 38 वरती 3 फलंदाज बाद. विजय. षटक बॉलिंग ट्रॅक वरती नवदुर्गा उत्तर शिवसंघाच्या माध्यमातून सागर. उर्ध विकेटने हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. फलंदाज बाद होत आहेत रनरच्या स्वरूपामध्ये. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. कोळे विश्वास पाटील येत आहेत. यायचंय आपण टॉस करून घेणार आहोत. आणि टीम माताडी संघाचे कॅप्टन विकी. चला रिपोर्टिंग करायची आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोनक. स्ट्रायकिंग वरती राम. हा चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट दर्जाची फेकी आणि इथून मात्र फलंदाज रनच्या स्वरूपामध्ये परतेल माघारी. धावसंख्या या चेंडूवरती इथून मात्र पूर्ण होतील. राम म्हात्रे इथून मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना माहित आहे इथून मात्र आपण जर स्ट्राईक वर राहिलो तर नक्कीच आपल्या संघाला इथून मात्र चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याकडून केलं जाईल. त्या कारणास्तव इथून मात्र राम म्हात्रे आपल्याला स्ट्राईकिंग वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती सागर. पुन्हा एकदा पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू करावे अवांतर धाव. पंचांचे दोन्ही हात समांतररित्या होत असताना इथून मात्र व्हाईट बॉलचा इथून मात्र इशारा पंचांच्या माध्यमातून करण्यात आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 41 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील. आणि फलंदाज राम म्हात्रे मोठा फलंदाज बाद होत असताना बिग विकेट डाऊन. नव्हती मी म्हणेन राम म्हात्रे यांना क्रीज सोडायची, मात्र थोडीशी चुकी झाली.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जर्सी क्रमांक 13 रिद्धू येतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग वरती असेल. फलंदाज स्ट्रायकिंग वरती फलंदाज रिद्धू. सागर ओव्हर द विकेट. पाहावं लागेल इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू, वाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 42 धावा. तर आदरणीय उत्तर शिवगावचे आदरणीय रमेश दादा पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख कल्याण ग्रामीण, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे यांचं काही क्षणात इथे शुभागमन होणार आहे. दादांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर बघा फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. दादांना इथून मात्र विनंती आहे. दादा मधून यायचंय. रमेश दादा पाटील साहेब उत्तर शिवगावचे आहेत. त्यांचं शुभागमन झालंय. विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. दानशूर दाते त्यांचं देखील मी इथून मात्र सहर्ष स्वागत करतोय. अंतरली गावावरती त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रेम राहिलंय. कोणतंही कार्य असू दे अंतरली गावामध्ये त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. प्रमुख उपस्थिती लाभली आहे रमेशदादा पाटील साहेबांची. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इथून मात्र आपण पाहणार आहोत पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. सहा फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साहाय्याने डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 46 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इथून मात्र शॉर्ट फायनलिंगला क्षेत्ररक्षक आहेत धीरज चौधरी. चांगले क्षेत्ररक्षण. अवधी होता एक सिंगलचा आणि सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलक्यावरती 47 धावा. यापुढचा सामना असेल कोळेगाव विरुद्ध मातार्डी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू. अवांतर धाव मिळेल. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल 48 धाव धावफलकावरती. 48 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र ब्लॉकहोल मध्ये गॅप मध्ये चेंडू. डीप मधून क्षेत्ररक्षक येथील वेगाने. मात्र गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. एक्स्ट्रा कव्हर ऑर्डर लाईनच्या पलीकडे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजेच नवदुर्गा उत्तर शिव या संघापुढे.
रमेशदादा पाटील साहेब यांच्या इथे शुभागमन झाले, त्यांचं देखील मी आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच आहे कोलेगाव आणि म्हाताडी या दोन टीम मध्ये, आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रामधील एक खूप मोठं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य आदरणीय रमेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आणि रमेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खऱ्या अर्थाने उपजिल्हा प्रमुख देखील आहेत कल्याण ग्रामीणचे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा. एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे अंतरली चषकासाठी, आणि अंतरली गावावरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. आणि या प्रेमा खातीर खऱ्या अर्थाने क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, आणि या प्रेमा खातीर देखील त्यांची इथे उपस्थिती लाभते. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय या स्पर्धेसाठी, त्यांचे देखील मनापासून आभार. आणि त्यांच्याच गावातील संघ इन ऍक्शन मध्ये आहे, उत्तर शिव संघ. तर नक्कीच दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. यस, कोलेगाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल म्हाताडी टीमचे कॅप्टन, आम्ही वारंवार तुम्हाला कॉल करतोय, तर आपण टॉस साठी या. जास्त वेळ आपण घेऊ नका. म्हाताडी या टीमचे कॅप्टन लगेच या आपण टॉस साठी, कारण की पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांना अनेक कार्यक्रम आहेत आणि तिथे त्यांना जायचं आहे. राज, विकी, आपण या टॉस साठी. म्हाताडी या टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल अथवा धावांची पेनल्टी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की कोलेगाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 53. या मॅच मध्ये आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आदरणीय रमेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, जे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि एक खूप मोठं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य राबवली जातात, अनेक शैक्षणिक कार्य, कला, क्रीडा आणि या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि खास करून अंतरली गावावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून नेहमीच मोलाचं सहकार्य असतं, आर्थिक सहकार्य असतं, आणि याही वर्षे आपण पाहतोय या अंतरली चषकासाठी त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. प्रत्येक स्ट्रायकिंगला फलंदाज, पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुशांत. फुल टॉस चेंडू आणि लाईन पूर्णपणे मिस केली आहे. क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त, दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद, ही गोल्डन विकेट मिळवली आहे. सुशांत, बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर कॅप्टन येत आहेत तेजस. चौथ्या क्रमांकावरती सागर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटची कडा आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉट थर्डमॅनला राम म्हात्रे आहेत आणि इथे हा डॉट बॉल. एक धाव मिळते या चेंडूवरती. धाव घेतली नाही आय थिंक. यस, डॉट बॉलची समाप्ती. तेजसच स्ट्राईक एंडला होते आणि फर्स्ट स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 12. तेजस विस्फोटक फलंदाज आहे
यावीस फटका फर्स्ट लाय डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि टिपलाय झेल समाप्त होतोय. फलंदाज तेजसचा खेळ लागतोय. हा तिसरा मोठा धक्का उत्तर शिव या टीमला. धीरज चौधरी न्यू बॅट्समन येत आहेत, जे अंतरली गावचे भाचे देखील आहेत. बघूया कशी कामगिरी करतायत या मॅच मध्ये, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच उत्तर शिवसंघ. चांगली गोलंदाजी करतायत. सागर म्हात्रेने 2 विकेट घेतलेत या षटकामध्ये, एकही धाव खर्च केली नाहीये. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत या षटकामध्ये. अंतरली चषकाचं आयोजन आपण पाहतोय. सागर म्हात्रे एक चांगलं बॅटल. 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ऑन साइडला फटका, चांगल्या डीप मध्ये फिल्डर राम म्हात्रे आले होते आणि राम म्हात्रेने हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल. आणि राम म्हात्रे यांनी गोलंदाजी चांगली करतायत. सागर म्हात्रे 40 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. अजूनही 39 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत गोलंदाज सागर म्हात्रेने आणि अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि 2 विकेट देखील मिळवलेत आपल्या टीमसाठी. कैलास आम्हाला तंतोतंत माहिती देतायत. ऑन साइडला लॉफ केला, हिडकावून दिला स्क्वेअरला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. ते चेंडू आणि 33 धावा बनवायचे आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की हे तिसरं षटक नक्कीच गोलंदाजी मार्क वरती येतात. रुचित 12 चेंडू आणि 33 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये उत्तर शिव या टीमला. फिरकी आक्रमण आहे. हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय प्रशांतच्या बॅट मधून. सो मच. श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषकाचं आयोजन. 2 दिवसीय स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25
हजार रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 75,000 रुपये कॅश प्राइज आहे या स्पर्धेमधील. दोन्ही दिवस यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे GTC.in च्या माध्यमातून. आशिष भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. या स्पर्धेसाठी विशाल पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, रोशन पाटील, गणेश दातीलकर, त्यानंतर यतीन म्हात्रे असतील, गिरीश पाटील असतील, कैलास असतील, प्रमोद पाटील असतील आणि तमाम त्यांचे सहकारी असतील. श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतारली असतील, ग्रामस्थ मंडळ अंतारली असेल, यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अंतारली चषकाचं आयोजन. नक्कीच पप्पूदादा पाटील यांचा देखील मी मनापासून आभार मानेन की सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि येतोय हा डॉट बॉल. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करता डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि 51 धावेवरती समाधान मानावं लागतंय. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एक सुवर्ण संधी येते नवदुर्गा क्रिकेट संघ उत्तर शिव या टीमला. जर हा सामना जिंकला उत्तर शिव या टीमने तर स्वर्गीय संचित रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ रोहिदास पाटील यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे उत्तर शिव या टीमसाठी. यस, धीरज चौधरी यांचे रोहिदास पाटील हे मामा आहेत आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. मनोबल वाढवण्याचं काम रोहिदास पाटील करतायत उत्तर शिव या टीमचं. यावीस लाईन पाहावी लागेल. रॉंग वन आणि नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. गुड डिसिजन, कारण की क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. हेच पाहिलं पंचांनी. विद्युत सरांचं मी नक्कीच कौतुक करेन. विद्युत नाडकर जे ठाणेचे आहेत आणि सत्यवान ढोणे जे कोळी नांदिवलीचे आहेत. हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतात आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या आहे 26. 26 धावा, 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती 300च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करावी लागेल. फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये धीरज चौधरी आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच विजयाचा मार्ग सुकर करेल देवी सपाड्या टीम साठी. क्या बात है, बिग हिट पाठवलं सीमा. अंधारली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय रोहिदास शेठ पाटील यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाचा इन्फॉर्म आहे. भाच्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. 32 धावा, 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. नवदुर्गा क्रिकेट संघ उत्तर शिव या टीमला. उत्तर शिव आणि देवीचा पाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 21 धावांची अजूनही
गरज आहे आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आय थिंक ज्युनियर प्रमोद पाटील इथे येत आहेत. पाटील यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतरली चषकामध्ये. ऑन साइडला फेकून दिला स्क्वेअरला. बिग 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 षटकार. पाच चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 14 केल्या, विकेट न गमावता तरी देखील संघ जिंकू शकतोय उत्तर शिवसंघ, कारण की 6 फलंदाज बाद झालेत देवीचा पाड्या टीमचे आणि आतापर्यंत 3च फलंदाज बाद झालेत. त्यामुळे तो ऍडव्हान्टेज आहे, बेनिफिट आहे तो म्हणजेच नवदुर्गा क्रिकेट संघ उत्तर शिव या टीमला रोहिदास पाटील साहेबांनी पारितोषिक लावलंय आणि ती पारितोषिक कमावण्याची नामी संधी आली आहे. 5 चेंडू 15. पुन्हा एकदा मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट एंड बॉलची संधी आहे आणि विकेट किपरने केली आहे चूक. धावबाची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाइस करावी लागते. धीरज चौधरी बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. विकेट गेले 6 देवीच्या पाड्या टीमचे आणि 4 फलंदाज गेलेत ते म्हणजेच उत्तर शिव या टीमचे. त्यामुळे ऍडव्हान्टेज आहे उत्तर शिव या टीमने टॉस देखील जिंकलाय. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. 13 केल्या तरी संघ जिंकू शकेल. न्यू बॅट्समन आलाय राहुल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत आहेत. यावेळी फटका चांगला आहे. पंच करताय डीप मध्ये, फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आणि विकेट सॅक्रिफाइस करावी लागते. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय उत्तर शिव या टीमची. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. कोणाचे वाजतील 3-13. उत्तर शिव आणि देवीचा पाडा या दोन टीम मध्ये
हा सामना सुरू आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 12 केल्या तरी संघ जिंकू शकेल. प्रशांत जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 12 केल्या तरी संघ जिंकू शकेल. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे. झालंय उत्तर शिवया टीमचं. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. 6 केल्या तरी संघ जिंकू शकेल. जर गोल्डन षटकार आला तर विकेटच्या आधारावरती उत्तर शिवसंघ हा सामना जिंकू शकेल. डीजे मास्टर 1 चेंडू 7 धावांची गरज. 6 केल्या तरी संघ जिंकू शकेल. उत्तर शिवसंघ सामना आवडला. जर सामना जिंकून दिला तर आदरणीय रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रशांत साठी ही सुवर्ण संधी आहे. 1 चेंडू 7 धावा आणि